2025-26 मध्ये 372 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले। त्यामध्ये 2669 उद्योजक होते, 1,29,657 उमेदवार होते। त्यापैकी 24,101 लोकांची नोकरी करता निवड करण्यात आली। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं तर हे अतिशय यशस्वी होत आहेत। जयंतरावनी एक मुद्दा विद्यार्थी संरक्षण मानदंड तक्रार निवारण धोरणाच्या संदर्भात केला होता, मानसिक आरोग्याच्या संदर्भात। तर या संदर्भात महाराष्ट्र विद्यार्थी संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण 2025 बाबतचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे। सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात एक टास्क फोर्स देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तो टास्क फोर्स आता प्रत्येक विद्यापीठाने काय काय कारवाई केलेली आहे या संदर्भातली माहिती हा टास्क फोर्स देतोय। आझमी साहेबांनी यंत्रमागाच्या वीज दराच्या संदर्भात सांगितलं, तर मला सांगताना आनंद वाटतो की आपण वीज दर जो आहे त्याच्यातली सवलत आपण कायम ठेवलेली आहे। 27 अश्वशक्तीपेक्षा कमी याला आपण प्रति युनिट जी सबसिडी देतोय ती ₹4.77 आहे। 27 अश्वशक्तीपेक्षा जास्त पण 201 अश्वशक्तीपेक्षा कमी याला ₹4.15 आपण सवलत देतोय आणि 201 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचे यंत्रमाग ग्राहक आहे त्यांनाही ₹2 सवलत देतोय। या पाठीमागे जवळपास 1,894 कोटी रुपये आपण सवलत ही त्या ठिकाणी दिलेली आहे। उमेद मॉलच्या संदर्भात अनेक लोकांनी विषय उपस्थित केला। या संदर्भातला निर्णय झालाय। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागात सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कोकण विभागात रत्नागिरी आणि ठाणे म्हणजे खेड आणि अंबरनाथ, नाशिक विभागात जळगाव, छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी, अमरावती विभागात यवतमाळ आणि अकोला आणि नागपूर विभागात वर्धा आणि नागपूर या जिल्ह्याचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यात इथे आपण यावर्षी सुरू करतो। पुढच्या टप्प्यात सगळे जिल्हे जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। रेशीम उद्योगाच्या संदर्भात देखील माहिती मी संबंधित सदस्यांना कळवून देईन। दुसरं, शिष्यवृत्तीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं की त्याचा लाभ मिळत नाही, म्हणून मी सांगतो 23-24 मध्ये उच्च शिक्षणाच्या ज्या काही आपल्या सवलती आहेत यात जेवढ्या लोकांनी अर्ज केला त्यापैकी 95.58% लोकांना आपण रक्कम वितरित केली। 24-25 मध्ये 91.89% लोकांना आपण वितरित केली। या वर्षीचं वितरण आता चाललेलं आहे। त्यानंतर आपण जर आपली दुसरी बघितली योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, 23-24 मध्ये 98% विद्यार्थी आणि 24-25 मध्ये 96% विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी शिष्यवृत्ती मिळाली आहे। यावर्षी ही 52% आतापर्यंत मिळाली आहे, पण आपण 90%च्या वरच त्या ठिकाणी जाऊ। त्यानंतर निर्वाह भत्त्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, त्यामुळे आता हे सगळं सांगत नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की जी शिष्यवृत्ती आपण या ठिकाणी कबूल केलेली आहे ती शिष्यवृत्ती आपण निश्चितपणे पूर्ण केलेली आहे। एक विषय एसीबीच्या संदर्भात देखील आला आणि मग सांगितलं जातं की महाराष्ट्र त्याच्यात नंबर 1 आहे वगैरे। मुळामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे। सर्वात जास्त छापे एसीबीचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो, सगळ्यात जास्त, आणि हे चालूच राहणार आहे। कारण तक्रार आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची। मग कोणीतरी मांडलं की मंत्र्याला अधिकार आहेत की नाही, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कसं करता? माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता एसीबी कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकतो। एसीबीला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिलेला आहे। त्यामुळे मंत्री गैरमंत्री कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही। एसीबीची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे। एसीबी राज्यातले एक स्वतंत्र युनिट आहे। या युनिटमध्ये तक्रार आल्यानंतर
त्यांच्या व्हेरिफिकेशनच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीत त्यांना प्राथमिक जर तथ्य आढळलं तर ते ट्रॅप करतात. हा ट्रॅप आणि यातली पुढचीही कारवाई त्यांना कुठल्याही मंत्र्याची, गृहमंत्र्याची, कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही, त्याची गरज देखील नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण हे करतो. एक मी हे सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत. याच्यामध्ये सेवा पुस्तके अद्ययावत करणं, त्यानंतर सेवाविषयक माहितीचं डिजिटल पोर्टलवर ऑनबोर्डिंग करणं. आपल्या राज्यामध्ये इतके आपले कर्मचारी आहेत, पण आपण कधीही HR सिस्टीम आपल्या राज्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात लागू केली नाही. म्हणजे मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या आधीचे सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता आमच्या असं लक्षात आलं की इतका मोठा डोलारा आपण चालवतो, पण याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रमोशन होत नाहीत, कारण त्यांच्या